नमस्कार. मविपुरा समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला वर्ग आहे TYBA म्हणजेच तृतीय वर्ष कला स्पेशल 3. विषयाचं नाव आहे साहित्य विचार. मी प्राध्यापक बनकर सर. आज मी आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रकरण नंबर 4 या प्रकरणाचं नाव आहे साहित्याची भाषा. ह्या प्रकरणाविषयीची माहिती आणि त्याच्यातले सगळे संदर्भ मी तुम्हाला आज सांगणार आहे. पाठीमागच्या तासाला आपण साहित्याचे स्वरूप, साहित्याचे प्रयोजन आणि साहित्याची निर्मिती प्रक्रिया या 3 प्रकरणांविषयीची माहिती आणि अभ्यास आपण केलेला आहे. आज आपण साहित्याची भाषा हे जे प्रकरण आहे याच्यामधले महत्त्वाचे काही मुद्दे याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. आज आपण साहित्याची भाषा या प्रकरणामधला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे व्यवहार भाषा, शास्त्रीय भाषा आणि साहित्याची भाषा याच्यामधला भेद आपण लक्षात घेणार आहोत. तुम्हाला जर आठवत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर प्रकरण नंबर 1 मध्ये आपण साहित्याची भाषा आणि शास्त्रीय साहित्याची भाषा ह्या 2 भाषांमधला फरक आपण अभ्यासला होता. तो व्हिडिओसुद्धा तुमच्याकडे असेल, तुम्ही बघितला असेल. तर आता TYBAला तुम्ही सगळेजण शिकत आहात आणि अनेक प्रकारचं साहित्य वाचताना प्रत्येक साहित्यामध्ये किंवा भाषेमध्ये कुठल्या प्रकारचा बदल आहे आणि तो किती सूक्ष्म बदल आहे तो जर आपल्याला कळला तर बऱ्याच गोष्टी तुमच्या अभ्यासाच्या सोयीने पुढे होऊ शकतात. आणि त्याच अनुषंगाने व्यवहार भाषा, शास्त्रीय भाषा आणि साहित्याची भाषा याच्यामधला जो काही फरक आहे तो फरक आता आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आजची जी काही भाषा आहे पहिली ती म्हणजे व्यवहार भाषा. नंतर आहे शास्त्रीय भाषा म्हणजे शास्त्रीय साहित्याची भाषा असं मला म्हणायचं आहे. आणि तिसरी आहे साहित्याची भाषा. या 3 भाषांच्या मधला जो काही भेद आहे ना तो भेद आपण बघणार आहोत. आता व्यवहार भाषेकडे आपण सध्या बघूया. व्यवहार भाषा म्हणजे काय, तर आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपापसामध्ये इतर ठिकाणी जे काही बोलत असतो किंवा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आपण जो काही व्यवहार करतो किंवा आपण कुठेही गेलो, बाजार तळावरती गेलो, स्टँडवरती गेलो, एखाद्या दुकानामध्ये गेलो, कुठेही आपण गेलो, ज्या ठिकाणी आपण बोलतो, आपल्या मनातील भावभावना समोरच्यापर्यंत पोहोचवतो आणि दैनंदिन व्यवहार पूर्ण करतो, या सगळ्या गोष्टींसाठी आपण किंवा आपण म्हटले प्रत्येकजण जी भाषा वापरतो ना तर त्याला व्यवहार भाषा असं म्हटलं जातं. मग ही व्यवहार भाषा कशी असते, तर जितके व्यक्ती असतात तितकी व्यवहार भाषेमध्ये काय येतं तर विविधता आढळते. म्हणजे ह्या व्यवहार भाषेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर हिच्यामध्ये फक्त संदेश समोरच्यापर्यंत गेला पाहिजे. मग याच्यामध्ये भाषेमध्ये असलेले व्याकरण, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये शुद्धता किंवा मग अपभ्रंश वगैरे ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. बऱ्याचदा आपल्याला फक्त आपल्या सोयीने आपला मनातला आशय, आपला भाव, आपला विचार समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी योग्य वाटेल तशा प्रकारची भाषा प्रत्येक व्यक्ती वापरतो आणि त्या भाषेलाच आपण व्यवहार भाषा असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही शास्त्रीय दृष्टिकोन नसतो. कुठल्याही प्रकारची ज्याला म्हणतो आपण एक अट त्याच्यामध्ये त्या भाषेमध्ये वापरण्यामध्ये नसते. आणि आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादं शुद्ध वाक्य आपण जर वापरलं, काय, मी काल गावाला गेलो होतो. परत सांगतो, वाक्य तुम्हाला सांगतो शुद्ध याच्यामधलं, मी काल गावाला गेलो होतो. आता हे वाक्य आहे. तर हेच वाक्य जर एखादा व्यक्ती दुसऱ्याला सांगतोय व्यवहार भाषेमध्ये तर तो असं पण म्हणू शकतो, मी काल गावाला गेलतो. म्हणजे गेलो होतो हे 2 वाक्य त्यांनी एकत्र केले, तोडमोड केली, अपभ्रंश केला. अशा प्रकारे व्यवहार भाषेमध्ये संदर्भ असतो की फक्त प्रत्यक्ष व्यवहार भागवण्यासाठी, आपली गरज भागवण्यासाठी जी भाषा आपण वापरतो तिला आपण व्यवहार भाषा म्हणतो. हिला व्याकरणिक नियम कुठलेही तसे काही याच्यामध्ये कोणी बघत नाही शक्यतो. आणि तशी व्यवहार भाषा जी असते तर ती थोडी संमिश्र स्वरूपाची असते आणि काळानुसार याच्यामध्ये थोडा बदल होत चालतो. ठीक आहे, तर हिलाच आपण व्यवहार भाषा असं म्हणू शकतो. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार ही भाषा कशी बदलत चालते आणि संदेश वहनाचं फक्त महत्त्वाचं काम ही भाषा साधते. याला आपण व्यवहार भाषा म्हणायचं. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल. आता आपण बघूया शास्त्रीय साहित्याची भाषा. शास्त्रीय साहित्याची भाषा कशी असते विद्यार्थी मित्रांनो, तर शास्त्रीय साहित्याची भाषा आणि फक्त साहित्याची म्हणजे ललित साहित्याची भाषा याच्यामधला फरक आपण अभ्यासला आहे. तोच फरक इथं आपण परत अभ्यासणार आहोत. शास्त्रीय भाषा किंवा शास्त्रीय साहित्याची भाषा जी असते तर ती भाषा एक सुस्पष्ट भाषा असते
तिच्यामध्ये अचूकता असते, शास्त्रीय परिभाषा त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. त्या भाषामधून आपल्याला सत्याचा शोध घेता येतो किंवा त्या भाषेमध्ये अनेक अर्थ कधीच येत नाही. म्हणजे शास्त्रीय साहित्याची जी भाषा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तिच्यामध्ये एका वाक्याचा, शब्दाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा एकच अर्थ निघतो. अनेक अर्थ त्याच्यामधून संभवत नाही. किंवा गणितीय पद्धतीने जर आपण म्हटलो तर 2 गुणिले 2 किती होतात? तर 4 होतात. बेदुने 4. ते 3 पण होणार नाही आणि 5 पण होणार नाही. ठीक आहे ना? मग याला शास्त्रीय साहित्याची भाषा म्हणायचं. तर याच्यामध्ये अचूकता असते, सैद्धांतिकता असते, सुस्पष्टता असते. त्याच्यामधून अनुभवाचं कथन केलेलं असतं. म्हणजे ज्याला म्हणतो आपण एखादा कोणी प्रयोग केला असेल, संदर्भ असेल, निष्कर्ष असेल, तो निष्कर्ष कुठं बदलत नाही, तो निष्कर्ष तोच राहतो. मग याला आपण शास्त्रीय साहित्याची भाषा असं म्हणू शकतो आणि म्हणून ती सैद्धांतिक भाषा असते. शास्त्रीय भाषा ही एक प्रकारचे ज्याला म्हणतो सुस्पष्ट, तिच्यामध्ये सुस्पष्टता त्याच्यामध्ये आढळते. शास्त्रीय भाषेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं तर तिच्यामध्ये सत्याचा एक प्रकारचा शोध घेतला जातो आणि तिच्यामधून आनंद मिळवण्यासाठीच नाही तर शास्त्रीय साहित्याची भाषा ही ज्ञान मिळवण्यासाठी वापरली जाते किंवा तिच्याकडे तसं प्रकारे बघितलं जातं. अशा प्रकारे शास्त्रीय साहित्याची भाषा आपण समजून घेऊ शकतो. यानंतर आहे साहित्याची भाषा. आता साहित्याची भाषा म्हणजे काय तर जे अनेक प्रकारचं ललित साहित्य आहे. ललित साहित्य म्हणजे याच्यामध्ये कुठलं कुठलं साहित्य समाविष्ट होतं? मग कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे सगळे संदर्भ साहित्याच्या भाषेमध्ये किंवा साहित्यामध्ये समाविष्ट होतं. मग ही साहित्याची भाषा कशी असते तर ही साहित्याची भाषा व्यवहार भाषा आणि शास्त्रीय साहित्याच्या भाषेपेक्षा वेगळी असते. ठीक आहे. ही भाषा साहित्यानुसार, साहित्याच्या प्रकारानुसार, आशयानुसार बदलते किंवा जो लेखक आहे त्या लेखकाच्या अनुषंगाने ही भाषा बदलत चालते. हिच्यामध्ये एक आनंद प्राप्तीचं एक साधन असतं. ही भाषा आनंद प्राप्तीचं एक साधन असते. हिच्यामधून लेखकाला आलेले अनुभव लेखक काय करतो व्यवस्थितपणे, सुस्पष्टपणे मांडण्याचं काम तो करत असतो. त्या स्थळाचे, काळाचे किंवा कालखंडाचे जे विशेष असतात किंवा जे महत्त्वाच्या काही गोष्टी असतात तर त्या सगळ्या विशेषांसहित ही साहित्याची भाषा आपल्या साहित्यामध्ये अवतरित होत असते. अशा प्रकारे साहित्याची भाषा असते आणि साहित्याची भाषा ही साहित्य प्रकारानुसार सुद्धा बदलत चालते. म्हणजे साहित्य कसं आहे, लेखक कसा आहे, आशय कसा आहे तर त्याच्यामध्ये तिची शैली बदलत जात असते. पुढे आपल्याला शैली विचार हा अभ्यास करायचाच आहे तेव्हा तुम्हाला तो अधिक भाग समजू शकतो. पण प्रथम दर्शनी व्यवहार भाषा, शास्त्रीय भाषा आणि साहित्याची भाषा जी काय आहे तर ती साहित्याची भाषा याच्यामधला फरक आपल्याला बघायचा आहे. ही जी भाषा आहे तर ती एक प्रकारे मौखिक आणि लिखित अशा दोन्हीही प्रकारची भाषा याच्यामध्ये आहे. मौखिक म्हणजे काही जुन्या गोष्टी असतात. एखाद्या आजोबांनी एखादी कहाणी सांगितली, एखादी दंतकथा सांगितली, एखाद्या गावाच्या नावाविषयीची ग्रामनाम आख्यायिका सांगितली तर हा संदर्भ मौखिक याच्यामध्ये मोडतो. किंवा एखादी कविता असेल, पद्य असेल तर ती मौखिक स्वरूपामध्ये येते आणि लिखित स्वरूपामध्ये सुद्धा हे साहित्य असतं. म्हणून लिखित आणि मौखिक अशा प्रकारची ही भाषा आढळते. तर हिच्यामध्ये सौंदर्य निर्मिती केली जाते. अनेक प्रकारचे अलंकार, अनेक प्रकारचे गुण, ठीक आहे, अनेक प्रकारच्या प्रतिमा, प्रतीक, नवीन नवीन शब्द याच्यामधून आपल्याला अनुभवायला मिळतात आणि याच्यामधून एक नवनिर्मिती करण्याचं काम लेखक किंवा कवी करताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच ह्या तीनही भाषा वेगवेगळ्या आहे. शास्त्रीय साहित्याची भाषेमधले आपण सांगितलं अचूकता असेल, ज्ञानात्मक भाषा आहे. एकच एक अर्थ याच्यावरून निघतो शास्त्रीय साहित्याच्या भाषेमधून. ठीक आहे ना. व्यवहार भाषा म्हणजे तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जास्त नियमांना पाहिलं जात नाही. फक्त आपल्या मनातील आशय समोरच्यापर्यंत पोहोचवण्याच्या हिशोबाने आपल्याला प्रत्येकाच्या हिशोबाने तो व्यक्ती बोलत असतो. जिला आपण व्यवहार भाषा म्हणतो. अशा प्रकारे आपण ह्या तीनही भाषांमधला जो काही भेद आहे मुलांनो, तो भेद म्हणजेच फरक व्यवहार भाषा, शास्त्रीय भाषा आणि साहित्याची भाषा या तीनही भाषांमधला भेद आपण बघितलेला आहे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की व्यवहार भाषा, शास्त्रीय भाषा आणि साहित्याची भाषा याच्यामधला फरक स्पष्ट करा किंवा याच्यामधला भेद जो आहे तो तुमच्या भाषेमध्ये मांडा किंवा लिहा. तर तुम्हाला हे सगळे संदर्भ लिहून काही उदाहरणं पण त्याच्यामध्ये उत्तरामध्ये देता येऊ शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण या 3 भाषांची माहिती घेतली, त्याच्यामधला भेद बघितला. सर्वांना धन्यवाद.
आपण थांबूया.